गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। ही भिंत अर्धी होती, भिंत अर्धी होती तो कंस्ट्रक्शन नव्हतं, फक्त पाणी येऊन म्हणून थोडं माहिती मला आमचं मॅडम अर्जाच आहे हे बाहेरचं थोडं मी तसं नोंद केली आहे। त्यांची पार्टी कुठे आहे, पूर्वीची कुठे आहे त्यांची? हे पैसे 5 मिनिट बोलले आप है ना किसका है, कितना टाइम लगेगा? फोन लावा। मॅडम माझं म्हणणं मी मांडलंय झाली पाहिजे अशी काय बोलतो तुम्ही बघा तुमच्या समोर अर्ज दिलेला आहे। अर्ज त्यांनी मला सांगितलं होतं की इथे भिंत होती मॅडम, अर्धी भिंत होती वरचं काय बरोबर ना, वरचं काय ठीक आहे ना, मी मान्य करतो ही भिंत होती त्याच्या पुढे करा वरून चालू करावं लागेल। मी माझं म्हणणं मांडलंय, येऊन मांडलंय, आता मी काही जास्त थांबू शकत नाही। काय लोक बंद तिथे आजूबाजूचे बंद करा, यायला जायला कोणावर पडलं गेलं तर प्रॉब्लेम चालू करा। मी माझं म्हणणं मांडलेलं आहे, मी पण काम धंदे कोणता बस स्टॉप आणि मी काय त्याच्यासमोर यायला पाहिजे असं नाही, त्याच्या समोर या असं नाही म्हणत आहे। मी आलेलो आहे, कधी आपण 2 मिनिटं येतात ते पण पर्सनली आलेलो आहे, मी माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि ऑलरेडी 3 महिन्यापासून मी माझं म्हणणं मांडतोय। जितना है वही पुराना है, जितना ही ना मतलब ये दीवार जो है ना ये कैसे कंप्लीट कर रहे हैं कि आपने एक्स्ट्रा बनाया करके? किधर से इधर कंप्लेंट है आपने एक्स्ट्रा बनाया। एक्स्ट्रा नहीं बना है, वही तो बता रहे हो, किधर एक्स्ट्रा बना है वो बताओ बोल ना। जो दीवार है उसके ऊपर कंप्लेंट है आपने पुराने घर से ज्यादा एक्स्ट्रा बनाया, आपका ये घर नहीं था यहाँ पे, ऊपर का भी नहीं था, ऊपर अंदर से पोट पण पोटमारा होता बाहेरचं सांगतो बाहेर। यांची तक्रार आतमध्ये नाहीये, बरोबर ना, यांची तक्रार आतली नाहीये। कि हम निकाल लेंगे जो भी एक्स्ट्रा बना। हाँ फिर अभी निकालने वाला ना, आप जो बोल रहे निकालना थोड़ा कितना दिन हुआ, अभी 20 दिन हुआ बोल के इधर काम तो एक दिन चल रहा है, 2 दिन बंद है ये काम। मगर काम करने से पहले आपको ये पूरा दवाई निकाल के आणि माझं म्हणणं काय, यांचं काय म्हणणं मला माहित नाही। माझं म्हणणं हे जे हाँ यांचं म्हणणे का हे बघता येते हे कटिंग करून घ्या। बाहेरच्याला पण मी ऑब्जेक्शन पुढे पोटमाळा होता, तो छोटा पोटमाळा होता, राहण्यासारखा नव्हता, डबल केलाय तरी चला जाऊ दे, सोडून देऊ आपण वरच्यावर केलं। यांचं बरोबर हे आहे। बाहेरचं तोडा, माझं असं म्हणणं ते आहे। वरती त्यांचं बोला। काय म्हणणं मला माहित नाही, यांचं काय म्हणणं ये आहे क्या मला बोल माहित रहे नाही। हैं कि अंदर का जो तुम बनाया है उससे मेरे को तकलीफ नहीं है, मेरे को जो बाहर बना है ना वो आप नहीं चाहिए। बाहर ये दीवार तो पहले से ही थी ना, आधा दीवार था, पूरा नहीं आधी था, दीवार हम कैसे रखेंगे, हम पूरा नहीं। आधा ही था, पूरा नहीं था। आपका जितना था उतना रखेंगे, हाँ हाँ भैया। भैया तोड़ देंगे एक्स्ट्रा जो है काम तोड़ून टाका। चला ठीक नहीं आहे, वो एक बोलने भाई आओ बोला। हाँ, चालू कर, चालू कर। रुको एक मिनट, भाई आ रहे, रुको। मेरा क्या था, बहन लोग रुके, हाँ तो इनको ही बोल रही हूँ। अब उनको रुके थोड़ी, कंप्लेंट करना चालू करना है। उल्हासनगर कॅम्प 1 मधील तानाजीनगर येथे 2 माळ्याच्या टियर गर्डरच्या अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली आहे। एका व्यक्तीने सार्वजनिक रस्ता अडवून हे बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुमारे 2 महिन्यांपूर्वी भाजपाचे पदाधिकारी सुभाष तानावडे यांनी प्रभाग समिती 1 मध्ये तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त अलका पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी सदरच्या बांधकामांवर कारवाई करत ते पाडून टाकलाय। साहेब सांगताना जरा एकदम अजब वाटतंय आज की अनधिकृत कामं कसं अधिकाऱ्यांतर्फे ते अधिकृत केलं जातं। मी 25/4 अर्ज केलेला आहे, म्हणजे तुम्ही समजू शकता 1.5 ते 2 महिने होत आले, कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसं सोडा, मी म्युन्सिपाल्टीशी कनेक्ट असून देखील काम होऊ शकत नाही। आणि त्यांचं म्हणणं हे अधिकारी लोकांचं की उल्हासनगर हे अनधिकृतच कामं केली जातात, आणि ही गोष्ट जेव्हा माहीत पडते ना तर मनाला कुठेतरी वाईट वाटतं की शहर हे अनधिकृत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही लोक त्याला अधिकृतही करतायत,
पण ही अनधिकृत जी कामं आहेत, आज जर तिकडे तुम्ही पाहिलं असेल, गल्ल्यातून जर एखादा माणूस मेला तर आपण तिकडे नेऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर अधिकारी वर्ग आमच्या कंप्लेंटरच्यावर जर कारवाई करत नसतील आणि आज 3-3, 4-4 महिने का लागतात त्यांना, याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार झाला आहे का, हे मला डाऊट आहे. आणि याच्यापुढे जर ज्या कोणी असतील तिथे अधिकारी वर्ग, त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनधिकृत कामं होणे याकडे त्यांनी मॅक्झिमम लक्ष दिलं पाहिजे. एवढा उशीर का होतो एखादी अनधिकृत कामं कारवाई करण्याबाबत, हे माझं म्हणणं आहे प्रशासनाला. तिथं म्हणजे नक्की तुमची तक्रार काय होती तिथं, काय बांधकाम माझी तक्रार अशी होती की आज झोपडपट्टी म्हटलं की छोटी छोटी घरं असतात, 1+1 काही लोक करतात आणि महानगरपालिका देखील त्यांना आतून किंवा कशाही पद्धतीने सपोर्ट करत असतात. पण बाहेरचा जो रोड असतो, लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता असतो, तो देखील त्यांच्यामध्ये एवढी काय कुठून येते एखादा काम करणार की मी कुठलाही रस्ता जाम करू शकतो, मी काही करू शकतो, कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ शकत नाही, हा त्यांच्यामध्ये विश्वास बसतो. आणि आज जी कारवाई झाली, माझं म्हणणं होतं जे बाहेरचा रोड आहे तो रोड पण बाहेरचा घ्यायचा, त्याच्यानंतर सीडी काढायची, मग उद्या कोणी मेलं तर त्याची ती प्रेत कसं न्यायचं इथपर्यंत सुरुवात होते. तरी माझी प्रशासनाला ही नेहमी विनंती राहते की आपण याच्याकडे लक्ष द्या. अनधिकृत कामाकडे बांधकाम करताना त्यांना परमिशन कशा पद्धतीने देता, काय देता, हे तुमचं लुकआउट आहे. पण तुम्ही जी बाहेरची जागा आहे ती तुम्ही का त्यांना हे करायला देता आणि 3 वेळा 4 वेळा तुमचे लोक जाऊन तिथून परत का आलाय, काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, असं मला जाणवतं त्याच्यात. निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.